दरम्यान ठाकरे बंधूंचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि त्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। नवनाथ बन यांनी संजय राऊतांचा बेस्ट निवडणुकी आधीचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत राऊत आता मुंबईकरांच्या लोकशाहीच्या या निर्णयावर शिमगा करणार की तोंडात बोट घालून बसणार असा सवाल उपस्थित केलाय। हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघालेले आहेत, म्हणजे लुटायला निघालेले आहेत। काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत। पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करतात। करू द्या ना, कोणी आणू द्या। पतपेढीवरती, बेस्ट पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल। ठाकरे बँड कधीच फेल होणार। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झाले या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील। ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त आहे। या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाही।